आता मी आहे गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला आणि माझ्यासोबत आहे सारंग आणि सावली. कसे आहात दोघंही? मस्त. खूप सुंदर दिसताय. थँक्यू. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला सहभागी झाल्यात, किती छान वाटतंय, काय सांगाल त्याच्याबद्दल? कमाल, माझा तर पहिला अनुभव आहे हा. खूप डोंबिवलीत जास्त पहिल्यांदा. ऊन सुद्धा आहे आणि तुमची एनर्जी मी बघितली ते किती छान वाटलंय तुम्हाला, तुम्ही ढोलचं वादन केलंय. खूप छान वाटलंय. मी दरवर्षी शोभायात्रेला येत असते. डोंगरीला पण असते मी जिथे राहते, गिरगावात पण जाते. मी इथे डोंबिवलीत दुसऱ्यांदा आले आणि पहिल्यांदा मला वादन करायला मिळालंय शोभायात्रेत, त्यामुळे खरंच खूप मज्जा येते. गुढीपाडवा निमित्त एखादी एक आठवण लहानपणापासूनची किंवा आताची जी गुढीपाडवाला की नेहमी आठवते? श्रीखंडपुरी खायची आहे मला, ते आठवते मला. भूक लागली आहे तिला, आठवण नाही आहे, भूक लागली आहे म्हणून आठवते. आठवण म्हणजे मी गोव्याचा असल्यामुळे माझा गुढीपाडवा तिकडेच व्हायचा. इथे मुंबईत आल्यानंतर कधी साजरा नाहीच करता आला. सो ते आठवणीतलंच आहे ते. मला वाटतं खूप वर्षानंतर मी पहिल्यांदा गुढीपाडव्याला आलोय, असं काहीतरी इव्हेंट करतो. मग तू पहिल्यांदा आलायस तर तुला अजून किती छान वाटत? त्यात तुला आम्ही बघितलंय ढोलचं वादन करताना, कमाल एनर्जी होती तुझी, काय सांगशील त्याच्यावर? आम्ही शिगमोत्सवला गोव्यात वाजवायचो, त्यानंतर मी आता बऱ्याच वर्षानंतर ढोल वाजवलाय. वा. सावली, तुझ्या लुकचं क्रेडिट कोणाला दिशील? तुझी नथ किंवा तुझे इयरिंग्स खूप सुंदर दिसते. थँक्यू. मी दमले आता, डल झाले, पण ह्या लुकचं क्रेडिट जातं माझ्या मम्मीला. रात्री जाऊन हे सगळं तिने आणलंय, नवीन ब्लाऊज सुद्धा तिने रात्री शिवलाय. सो ऑल क्रेडिट गोज टू हर.